मित्रांनो नमस्कार. आज आपण एका नवीन ठिकाणी आलेलो आहे. बघत असाल माझ्या पाठीमागं 7 मोटाची विहीर आहे आणि ही विहीर कागलमध्ये राजेसाहेबांची आहे. प्रवीण सिंह राजे यांची विहीर आहे ही. आणि विहीर बांधून किती शतकं झाली तरी विहीर बघा कशी एकदम छान पद्धतीनं इथं त्याची जोपासना केलेली आहे विहिरीची. तर आपण सविस्तर आपण बघणार आहोत विहीर कशा पद्धतीनं आहे ते. तर पूर्णपणे बांधकाम केलेली विहीर आहे. हे जुन्यातली जे इंधन होतं जुन्यातलं त्याचं हे अवशेष आहेत. कशा पद्धतीनं आहे बघू आपण. तर हे 7 मोटाची विहीर म्हणजे हे आपण बघतोय एका मोटरला खाली पाईप लावलेले आहे आता सध्याच्या काळातील. आणि हे वरती जे सगळं दिसतंय याला ते मोठ असायच्या 7. आपल्या बरोबर सचिन सर आहेत, साहेब आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? विनायक पाटील. विनायक पाटील. तुम्ही कागलचेच? ठीक आहे. किती साली बांधलेली असेल सर्वसाधारण विहिरी? भारी जुनी विहीर आहे. हा 1800 काळातली असेल. 1800 काळातली आहे. आणि सर्व शेती अजून साहेबांची सगळी ह्या विहिरीवरती चालली आहे. एका टायमाला 20ची मोटर कंटिन्यू चालते. एका टाइमला 20ची मोटर आहे. रात्रदिवस रात्रंदिवस चालते तरी पाणी आटत नाहीये. संपत नाही. अच्छा. अजून काय काय ह्या विहिरीवरती बघण्यासारखं? 7 मोटर चालत होत्या 7 मोटा पूर्वीच्या काळात. आणि ही पूर्वी काळातली विहीर बांधून अजून देखील त्याला काही कुठेही धक्का लागलेला नाही, पडझड कुठेही नाही, एक दगड देखील हल्लेला नाही. एक दगड सकट हल्लेला नाही. बघा मंडळी जबरदस्त विहीर आहे. पलीकडच्या साईडला महादेव मंदिर आहे ना. आणि ते काय आहे? नंदी. आणि हे काय? ते उतरायसाठी पायऱ्या आहेत. उतरायसाठी पलीकडून आहेत का? चला आपण बघूया तिकडे काय आहेत. चला. तर मित्रांनो अशा रीतीने ही 7 मोटाची विहीर आहे. विहिरीवरतीच आपल्या महादेवांची इथं पिंड आहे, नंदी आहे. देवाला इथं सावली देखील केलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे विहिरीत उतरण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत. बघू शकतो कोणताही दगड ढासळलेला नाही, सर्व चांगल्या स्थितीमध्ये आहे इथे आपण बघतोय. आणि ह्या पायऱ्या आहेत खाली उतरण्यासाठी. पूर्णपणे दगडी बांधकाम आहे. 18च्या शतकातलं काम आहे साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर हे जुन्या काळात खोदलेली विहीर आणि हे बांधकाम आहे. एकदम जबरदस्त विहीर आहे. आणि आत्ता 20ची मोटर याला चालू आहे. रात्रंदिवस पाणी उपसतात तरी पाणी संपत नाही. तर मित्रांनो तुम्हाला ही विहीर कशी वाटली तर आम्हाला नक्की आवर्जून सांगा. धन्यवाद.